सागर दिदे आपलं इंस्टा आय डी आणि यूट्यूब आय डीमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, तर तुम्हाला मी सांगत आहे मित्रांनो, मी भाजीपाल्यामध्ये काय काय चुक्या केल्या आहेत तर तुम्ही नाही केल्या पाहिजे असं मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. कारण का तुमच्या त्याच्यामध्ये तोटा आणि नफा यामधून तुम्हाला जो फरक आहे तो कळून जाईल आणि कोणत्याही शेतकऱ्यांची जी नुकसान आहे ती होणार नाही. त्याच्यामुळे जे मी सांगणार आहे ते तुम्ही या ठिकाणी संपूर्ण ज्या मी भेंडी आणि गिलकविषयी मी जे सांगणार आहे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, काळजीपूर्वक बघायचा आहे. तर बघा, या ठिकाणी आपण भेंडी लावलेली मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. तर जी भेंडी आहे जी भेंडी आहे ती लावलेली आपण, पण ती जी एकदम लहान राहून गेलेली आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो. मी बऱ्याच वेळा सांगत असतो की शेतीला शेणखताशिवाय आणि लेंडी खताशिवाय होणार नाही. तुम्ही कितीही कृत्रिम खत वापरले, कितीही काही केलं तरी या ठिकाणी तुम्हाला काहीच होऊ शकत नाही. कृत्रिम खत करण्यापेक्षा शेणखताशिवाय मजा नाही आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जी आपली जी भेंडीचा जो लाग आहे तो एकदम कमी प्रमाणात आहे आणि एवढी भेंडी लावल्याने सुद्धा जसं पाहिजे तसं जे उत्पन्न आहे ते निघत नाही आहे. तर बरोबर आहे, आपण काही ना काहीतरी मी कुठेतरी चूक केली आहे. कारण ती जी वाढ का होत नाही मी तुम्हाला सांगतो. कारण ते मागच्या टायमाला जे शेतकऱ्यांची जी आमची जी DP आहे ती बळून गेले असल्याने तिला पाणी मिळालं नाही. त्याच्यामुळे ती देवाच्या पाण्याचेच आहे. मग नंतर ती बसवली गेली आणि DP आणि मग चांगली आली ती थोडीफार भेंडी. कारण तिची उंची तशी राहिली मित्रांनो, ती ठेंगणी होऊन गेली आहे. बरोबर आहे. पार्ट दुसरा, मी जे गिलकं लावलेलं आहे गिलकाविषयी आता मी तुम्हाला माहिती सांगणार आहे मित्रांनो. कारण जे गिलकं आहे ना तुम्ही पाहू शकता. कारण आता मी मागच्या टायमाला तुम्हाला भेंडीविषयी सांगितलं, कारण आता मी गिलकाविषयी सुद्धा सांगतो आहे. कारण त्या जसं भेंडीला झालं ना तसं या गिलक्याला बी झालं मित्रांनो. कारण का तुम्ही पाहू शकता. कारण जे थोड्याशा मी त्या चुक्या केलेल्या होत्या, कारण गोल मारून गेलो होतं त्याला आणि तो गिलकाला बी थोडासा फरक पडला मित्रांनो. कारण खूप थोडं नुकसान झालं. कारण ठिकठिकाणी जे तुम्हाला मी सांगत आहे की गिलकं कोणत्या ठिकाणी कसं पाहिजे कसं नाही पाहिजे. थोडं दाट तरी पाहिजे गिलकं, म्हणजे जास्ती बी दाट नको आहे. कारण उत्पन्न निघायला थोडं हे जातं. आणि कोणत्याही भारी पावडरी मारू नये, कारण ती मधमाशीवर सुद्धा त्रास होतो मित्रांनो. कारण मधमाशी जर चांगली असते ना तर गिलकं बी एकदम भारी येतं. ते फुलावर पडते आणि फुलमधून ते गिलकं निघत असतं. तुम्ही पाहू शकता जबरदस्त हे जे गिलकं आहे आपण मांडवसुद्धा चांगला केलेला आहे. खाली अजिबात राहू देऊ नये गिलकं, मांडवरच पाहिजे. लाईक फॉलो जास्त